एका ब्रेकिंग न्यूज आहे। आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केलाय। विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणामध्ये आरोपीला अटक झाली होती, तर त्याचं लग्न होणार होतं आणि त्यासाठी आता तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे। तर लग्नासाठी आरोपीला 2 आठवड्यांसाठी जामीन देण्यात आलाय। मार्च 2022 ते एप्रिल 2024 दरम्यान एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला उत्तर प्रदेश इथून अटक करण्यात आली होती। सध्या आरोपी पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय। मात्र त्याचं लग्न आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्याला 2 आठवड्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय। पोलिसांनी 8 न्यायालयामध्ये ठेवलं होतं कोर्टाच्या आदेशाने। त्याला दाद मागण्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती। त्या दाद मागितल्यानंतर कोर्टाने आम्हाला एवढाच प्रश्न विचारला होता की त्याचं लग्न हा गुन्हा घडण्याच्या एफआयआर दाखल होण्याच्या आधी ठरलेलं आहे का नंतरून ठरलेलं आहे। या संदर्भातले पुरावे दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 2 आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला। 2 आठवड्यानंतर त्याला कस्टडीत जाण्याचे आदेश दिलेले आहे आणि त्याची सुनावणी 31 जानेवारी रोजी ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही गोष्टींच्या आम्ही प्रयत्नात आहोत की त्याचा जामीन कसा होईल आणि तशा पद्धतीने आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।